लहान मुलांच्या सर्वात आवडतीची भाजी म्हणजे भेंडीची भाजी. आणि म्हणून आया आपण काय करतो, सतत लहान मुलांना टिफिनमध्ये भेंडीची भाजी बनवून देत असतो. पण बऱ्याचदा काय होतं, भेंडीची भाजी जर चिकट झाली ना तरीसुद्धा मुलं अजिबात भेंडीची भाजी खात नाहीत बरं का. तर भेंडी चिकट होऊ नये यासाठी काय करायचं ते ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. पहिल्यांदा भेंडी कढईमध्ये टाकायची आणि तेल टाकायचं आणि कढईमध्ये भेंडी टाकून चांगलं परतून भाजून घ्यायचं. भेंडी भाजल्यानंतर त्याचा चिकटपणा आहे ना एकदम निघून जातो आणि परत ताटामध्ये काढून घ्यायचं आणि लगेच फोडणीची तयारी करायची. जिरी मोहरी टाकायचं, तेल टाकायचं आणि लसूण भरपूर टाकायचं म्हणजे भेंडीला चव एकदम छान येते बरं का. तर नंतर भाजलेली भेंडी त्यामध्ये टाकायची, जेवढं आवडेल तेवढं लाल तिखट टाकायचं किंवा हिरवी मिरची सुद्धा टाकू शकता. नंतर आपलं हळद टाकायची, चवीपुरतं मीठ टाकायचं आणि शेंगदाण्याचं कूट आहे का नाही मोठं मोठं टाकायचं. तर बघा पटापट ही भेंडी अशी मोकळी सुक तयार झालेली आहे, कुठं सुद्धा चिकट झाली नाही. अशी जर भेंडी झाली ना तर मुलं टिफिन एकदम खल्लासच करणार आहेत. तर चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा.